पत्नीचे नाव पत्नीचे नाव सुभाष सकाराम माने. पत्नीचे नाव 12वीतनं लग्न होऊन त्याला नमस्कार मित्रांनो, मी अलीम सिकंदर मुजावर. 31 तारखेला मला संतोष कुलकर्णी यांचा फोन आला. ते बोलले 2 तारखेला शाळेत गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवला आहे, तरी व्हिडिओ बनवण्यासाठी यावे लागते. तब्बल 33 वर्षांनी हा गेट टुगेदरचा कार्यक्रम असल्यामुळे मी कोणताही विचार न करता हो येतो बोललो. आपल्या श्री सिद्धनाथ विद्यामंदिर उद्योगपती संजय दुधाळ उच्च माध्यमिक विद्यालय येथे यावयास सांगितले. 1991-92ची त्यांची 10वीची बॅच असल्यामुळे नक्की यायला लागते असे आमंत्रण दिले. तब्बल 33 वर्षांनी हे मित्र एकत्र येणार याचा मला खूप आनंद झाला होता. जवळपासचे मित्र जे होते ते एकमेकांशी बोलत उभे होते. सर्वजण समोरासमोर आल्यानंतर ओळख विचारण्यास सुरुवात केली. काही मित्र जसेच्या तसे दिसत होते, तर काही मित्रांमध्ये खूप बदल झाला होता. तरी पण ते एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करू लागले. मित्रांनो, तुम्ही बरेच गेट टुगेदरचे व्हिडिओ पाहिले असतील, पण हा गेट टुगेदर अगदी विशिष्ट पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमामध्ये फॅमिलीसोबत मित्र व मैत्रिणी येणार आहेत. तर ते मुलांची नावे, पत्नीचे, पतीचे अशा पद्धतीने नावे पूर्ण माहिती देणार आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. त्या जुनाट फडताळी खिडक्यात उगाच मन अडकलं. तो नळ सोडून उगाच पाऊल खोलवर जाणाऱ्या आडाकडं पळत होता. त्या पताका तशाच फडकत होत्या. त्या अक्षरांच्या माळा आता अडखळत होत्या. त्या मैदानात निनादेला आवाज होता. त्या वरांड्यात मित्रांच्या न पसलेल्या थावा होत्या. नाही ओळखलं कॉम्प्युटरला विसरला. किती बदललं असं बघितलं तर तू असा होता. तो कोरलेला बेंच माझा हक्क साथ होता. तो जुनाट फळा भलताच पांढरा फटक पडला होता. त्या अडलेल्या प्रश्नांची उत्तरं आठवत होतो. काही येत नसूनही आड्याकडे उगाच पाहत होतो. ती चोरटी नजर बिचकत शोधत होतो. गणिताच्या तासाला प्रेमाचे रंग गिरवत होते. लांबून सरांची हाक येत होती.
त्यांची ती आश्वासक मूर्त साथ देत होती. सारे सारे काही क्षणात विरले होते. सगळे म्हणतात शाळेचे दिवस आता सरले होते. आज पुन्हा मागे वळून पाहिलं तर सारं बदललं होतं. एक दिवसाची शाळा भरणार म्हणून मन सुखावलं होतं. आज पुस्तकांची जागा संगणकांना घेतली होती. सारं सारं नवं पण मनाला दिलासा देणारं होतं. गुरुजनांना निमंत्रण देताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. कदाचित आपल्या हातून घडलेली ही नवी भविष्य त्यांना सुखावत असते. मग चला परत एकदा मजा लुटायला या आठवणींच्या शाळेत. आठवणींची शाळा. दिसते आहे शाळा घाई घाई दिसते आहे शाळा कानी येते आहे घाई घाई मुलं पुन्हा बारे दोघच फक्त बाहेर उभे लांबून बघत सारे दोघच फक्त बाहेर उभे लांबून बघत सारे कवितेच्या गोड्या आवाजाची शाळा पाढे सूत्रे उधळणारी शाळा वर्गामध्ये खोड्या काढून खिदळणारी शाळा मैदानावर हसत खेळत उधळणारी शाळा आई सारखी कुशीमध्ये घेणारी ती शाळा आई सारखी कुशीमध्ये घेणारी ती शाळा सगळे म्हणतात शाळेचे दिवस आता सरले होते. आज पुन्हा मागे वळून पाहिलं तर सारं बदललं होतं. एक दिवसाची शाळा भरणार म्हणून मन सुखावलं होतं. आज पुस्तकांची जागा संगणकांना घेतली होती. सारं सारं नवं पण मनाला दिलासा देणारं होतं. गुरुजनांना निमंत्रण देताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. कदाचित आपल्या हातून घडलेली ही नवी भविष्य त्यांना सुखावत असते. मग चला परत एकदा मजा लुटायला या आठवणींच्या शाळेत. आठवणींची शाळा.
दूर दूर उभी आहे आता माझी शाळा, दूर दूर उभी आहे आता माझी शाळा. मी बाहेर उभा घेतो अंगावर झाळा, मी बाहेर उभा घेतो अंगावर झाळा. दूर दूर उभी आहे आता माझी शाळा. एकोणीसशे 91-92 ची परत गेलेली पाखरं परत आलेली आहेत आणि या सर्व परतीच्या आलेल्या पाखरांचं माझ्या विद्यालयाकडून, आपल्या गावकऱ्यांकडून, मुख्याध्यापकांकडून आणि सर्व शिक्षक आणि शिक्षिकांकडून सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य तथा मुख्याध्यापक हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि आता मी सर्व मान्यवरांना, उपस्थित मान्यवरांना मी विनंती करते की आपण प्रतिमेचं पूजन करावं. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझ्या आयुष्यामध्ये मला लाभलेल्या सर्व गुरूंना त्रिवार वंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु माझी माय गुरु तात आहे, गुरु माझी माय गुरु तात आहे. मूर्ती गुरूंची या हृदयात आहे, मूर्ती गुरूंची या हृदयात आहे. साऱ्यापती गंध पसरला नाते मनाचे, माती मध्ये तरवणारे हे गाव माझे. वाऱ्यापती गंध पसरला नाते मनाचे, माती मध्ये तरवणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उभारलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उभारलेल्या. हॅलो, चौगुले मॅडम, ग्रामपंचायत सदस्य. एक मिनिट, चौगुले मॅडम येणार आहे, थांबा एक मिनिट. सर्व मॅडम स्वप्नातले गाव माझ्या पुढे. यानंतर या बॅच मधील काही विद्यार्थी जे आहेत हे आज तुमच्यामध्ये नाहीत, ही खूप खंत आहे आणि मगाशीच आमचं सर्वांचं एक गेट टुगेदर व्हावं, पण परमेश्वराची अशी बघा इच्छा की ते गेल्यानंतर त्यांचं गेट टुगेदर झालं. म्हणजे सगळ्यांना अशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळेजण एकत्रित निदान एकमेकांना फोन करणं. एखाद्या वर्षी तुम्ही
सगळेजण एकत्र येऊन आपली विचारपूस करणं ह्यातच सगळं आहे, नाही तर आला काय आणि गेला काय असंच व्हायला लागले बघा. ह्याच्यामध्ये ह्या सगळ्यां एक 4 जण तुमच्यामधनं आज दिवंगत झालेले आहेत, त्यांच्यासाठी 2 मिनिटं उभं राहून आपण त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे. शिवाजी खराडे, नंदा खराडे, राजू कोळीस आणि दशरथ टकले यांच्यासाठी 2 मिनिटं शांत राहून आपण श्रद्धांजली वाहूया. नमस्कार, माझं नाव विनोद कुंडलिक खराडे. मी सध्या पुण्यामध्ये वास्तव्यास आहे. माझ्या सहचारणीचं नाव आहे डॉक्टर शिल्पा विनोद खराडे. माझी मुलगी तिचं नाव आहे दित्या विनोद खराडे आणि माझ्या मुलाचं नाव आहे विवान. माझे नाव महादेव पांडुरंग दुधाळ. पत्नीचं नाव सारिका महादेव दुधाळ. 2 मुली व 1 मुलगा. शांताराम नंदी. महादेवरावांचं नाव घ्यायची मला अशीच मिळू दे संधी. अरे वा, नक्की नक्की मॅडम, नक्की दरवर्षी संधी मिळणार आहे. सपत्नीक आणि आई वडील यांच्या सोबत संतोष कुलकर्णी आपली ओळख करून देत आहेत. माझे नाव संतोष वासुदेव कुलकर्णी आणि माझ्या मिसेसचं नाव अश्विनी संतोष कुलकर्णी. तसेच वडिलांचे नाव सुभाष उर्फ वासुदेव कुलकर्णी आणि आईचे नाव शोभना वासुदेव कुलकर्णी. तसेच माझा मुलगा 7वीला आहे, त्याचं नाव आहे सोहम संतोष कुलकर्णी आणि माझी मुलगी सानिका संतोष कुलकर्णी. नीलवर्ण आकाशात चमकतो शशी, नीलवर्ण आकाशात चमकतो शशी, संतोषरावांचे नाव घेते गेट टुगेदर दिवशी. अरे वा. अंकुश कुंडलिक दुधाळ. माझी पत्नी वनिता अंकुश दुधाळ, मुलगा विशाल. सर्वांना नमस्कार. मी अंकुश शामू खराडे. माझी पत्नी सुवर्णा अंकुश खराडे, अक्षय अंकुश खराडे, मुलगा अर्जुन अंकुश खराडे. आकाशात अशोक चक्राची खून, अंकुशरावांचं नाव घेते खराड्यांची सून. त्यांच्या प्रोफेशनला साजेचं नाव घेतलेलं आहे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. यानंतर महादेव पिंगळे. मला बोलायचं हॅलो, माझे नाव महादेव शिवाजी पिंगळे. माझ्या पत्नीचे नाव सुलोचना महादेव पिंगळे. हे माझे नात आहे नंदा संदीप वगैरे. हा मुलगा आशिष महादेव पिंगळे. केळ देते सोलून, पेरू देते चिरून, महादेवच्या जीवावर कुंकू देते कोरून. माझे नाव राजू दयाराम अजेस्टर, बसापाची वाडी. आता सध्या उपसरपंच ग्रामपंचायत बसापाची वाडी. पत्नीचं नाव विनाशा राजू अजेस्टर, मुलगीचं नाव ऋतुजा राजू अजेस्टर, त्याचं नाव ऋषिकेश राजू अजेस्ट. मारुतीच्या देवळात पंचरंगी पाखरू, राजूचे नाव घेते गरीबाचं लेकरू. छान छान. तानाजी रंगराव जानकर. हा येतोय आवाज आहे. माझे नाव तानाजी रंगराव जानकर. माझ्या पत्नीचे नाव यशोदा तानाजी जानकर. मला 1 मुलगी आणि 2 मुलं आहेत. माझ्या मुलीचे नाव पूजा तानाजी जानकर. ती विवाहित आहे, इथं हजर नाही. माझ्या मोठ्या मुलाचे नाव विशाल तानाजी जानकर. तुझं शिक्षण. लहान मुलाचं नाव आहे तुषार तानाजी जानकर. 1 2 3 4 अक्षर झाली 4. तानाजीचं नाव घ्यायला वेळ झालाय फार. हो हो, बरोबर आहे अगदी. यानंतर विजय हरिश्चंद्र खांडेकर. मी विजय कुमार हरिश्चंद्र खांडेकर, कडला, सांगोला तालुका, जिल्हा सोलापूर. मी सध्या पंढरपूरमध्ये राहतोय, रेल्वेमध्ये आहे. माझ्या पत्नीचं नाव प्रियंका विजय कुमार खांडेकर. मोठा मुलगा यश विजय कुमार खांडेकर, मोठा मुलगा BSc आहे आणि लहान मुलगा श्रेयस खांडेकर 11वी. महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून, विजयकुमारांचं नाव घेते सर्वांचं मान राखून. माझे नाव संभाजी चंदर मासाळ. माझ्या पत्नीचे नाव शोभा संभाजी मासाळ. मुलाचे नाव योगेश संभाजी मासाळ. दोन मुले आहेत, एक विवाहित आहे प्रतिभा संभाजी मासाळ.
ऋतुजा संभाजी मासा हा बारक्या भावाचा मुलगा आहे. सहज गेली बाहेर नजर गेली आकाशात, संभाजीचा फोटो भारताच्या नकाशात. अरे वा, छान छान. माझे नाव धोंडीराम तायप्पा सरकार, पत्नीचे नाव सविता धोंडीराम सरकार. मुलांचे नाव त्यांचं त्यांनी सांगायचं, परिचय करून द्या. माझे नाव सुरेखा धोंडीराम सरगर, मी GNM नर्सिंग फर्स्ट इयर मध्ये शिकते, उमा कॉलेज जत. माझे नाव विठ्ठल धोंडीराम सरगर, मी TNTC इंजिनिअरिंग करतो KIT कॉलेजमध्ये लास्ट इयरला, आणि सोबत डिफेन्स एक्झामची पण तयारी करतो. नाव राहिले. फोर प्लस 4 इक्वल टू 8. धोंडीबाई इज व्हेरी ग्रेट. हॅलो, माझे नाव रावसाहेब सदाशिव टकले, मोबाईल नंबर 91. माझ्या मिसेसचं नाव सविता रावसाहेब टकले, मुलाचं नाव संस्कार रावसाहेब टकले, तिचं नाव आकांक्षा रावसाहेब टकले, आणि ही माझ्या भावाची मुलगी निकिता भाऊसाहेब टकले. नाव राहिले. बायकांना 50% नाही 70% का आरक्षण देऊ नये तुम्ही सांगा. आता एकानंही नाव घेतलेलं नाहीये. रावसाहेबच्या नावावर कुंकू. माझे नाव गणपती मारुती दुधाळ, मिसेसचे नाव लता गणपती दुधाळ. त्यांचे सांगते, माझं मी उरूप केले, त्यातला काय सांगायचं. मला मुलं आहेत 4, 1 थोरला मुलगा आणि 3 मुली, ज्याची माहिती ओळख करून द्या की वर्गातला सर्वात असं उठावदार व्यक्ती ते शिक्षकांनी सांगायला पाहिजे. माझे नाव वैभव गणपती दुधाळ, शिक्षण BA TY. माझे नाव अक्काताई गणपती दुधाळ, शिक्षण BA TY. माझी 2 नंबरची मुलगी पूनम गणपती दुधाळ, तिची 12वी शाळा झाल्या आणि 12वीतनं लग्न होऊन त्याला सासरी राहिली. आणि तिसरी मुलगी कोमल गणपती दुधाळ, तिचं 10वी झालं, लग्न झालंय. नाव घेतो की घ्या अभिनंदन घ्या. मॅडम थांबायचंय. मारुतीच्या देवळात अगरबत्तीचा आवाज, गणपतला तोंडात पेढ्याचा घास. छान छान. जल्लोष आहे आता उभारलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला, शहारलेला उभारलेला. आज या गेट टुगेदर मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, त्याचबरोबर संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार, आमचे गुरुवर्य आदरणीय AM काका यांची या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे. त्याचबरोबर त्यांची या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे या स्नेह मेळाव्यासाठी.
त्यांचं मी विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करतो. श्री दशरथ टकले यांच्या पत्नी श्रीमती संगीता दशरथ टकले यांचं स्वागत पीए सरांनी काकांना फेटा बांधलाय. त्यांचे स्वागत श्री वगरे सर यांनी करावं अशी मी वगरे सरांना विनंती करते. काकांचं श्री संभाजी टेंगले फोटोग्राफर यांचं स्वागत व माझे नाव सुभाष सकाराम माने, गाव डोरली. मला 2 मुलं आणि 1 मुलगी. पत्नीचे नाव पत्नीचे नाव सुभाष सकाराम माने. पत्नीचे नाव उखाण्यातून सांगा. पूजा सुभाष माने. मुलीचं नाव साक्षी सुभाष माने. 2 मुलं आहेत. थोरला मुलगा संतोष सुभाष माने, पोलीस मध्ये मुंबईमध्ये. 2 नंबर सुशील सुभाष माने, ते घरी असतो. मी आता 11वी शिकत नाव घ्या उखाण्यातून. पहाटेच्या वेळी उमलती कळी, सुभाषांचा राव घेते सर्वांचे हळदी कुंकवाच्या वेळी. छान. मला 3 मुलं आहेत. माझ्या पत्नीचं नाव आशा सुभाष माने. एक मुलगा आहे तो ड्राफ्ट्समॅन करतोय आणि सेकंड आहे तो 11वीला आहे. तो स्टेट खेळाडू आहे. मी सुद्धा नॅशनल खेळाडू आहे. मी NIS सुद्धा झालेलं आहे माझं. ज्यांना कोणाला मदत लागली असली तर सांगा, किंवा जे रेल्वेचे किंवा पोलीस आर्मीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी मी उपयोग आहे. लक्षात ठेवा. मोबाईल नंबर घ्या 88 06 98 74 62. माझे नाव विजय अण्णासो ठेंगील. माझ्या पत्नीचं नाव आहे सुवर्णा विजय ठेंगील आणि थोरला मुलगा सारिश कुमार हा पुण्याला असतो शिक्षणासाठी. माझे नाव प्रतीक्षा विजय ठेंगील. मी BSc फर्स्ट. माझं नाव सूरज विजय ठेंगील. मी आता 10वी शिकत आहे. उखाणा घ्यायचंय. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी, नाव विजयरावांचं नाव घेते गेट टुगेदर वेळी. छान सुंदर. माझे नाव यशवंत नारायण आयवळे. माझ्या पत्नीचे नाव मंजुश्री यशवंत आयवळे. मुलगीचे नाव दीक्षा यशवंत आयवळे आणि मुलाचे नाव ज्ञानेश्वर यशवंत आयवळे. माझे नाव दीक्षा यशवंत आयवळे. मी आता 11वी शिकत आहे सायन्स. माझे नाव ज्ञानेश्वर यशवंत आयवळे. मी 7वी शिकतो. नाव राहिलं. उखाणा घ्यायचंय. गुलाबाचे फूल दिसाय ताजे, यशवंतरावांचे नाव घेते सौभाग्य माझे. छान. नाव शंकर शिवाजी कोळेकर, बसपाचीवाडी. पत्नीचे नाव सुनीता शंकर कोळेकर. मुलाचे नाव विनीत शंकर कोळेकर, इयत्ता 4थी मध्ये शिकतोय. मला 2 मुले आहेत, 2 मुलं. एक मुलगा इस्लामपूरला 10वीला शिकतोय. मुलींची दोघींची लग्न झाले. सोपान शंकर टकले. माझे नाव सोपान शंकर टकले. मिसेसचे नाव आहे रुपाली सोपान टकले. माझे नाव अभिजित सोपान टकले. मी 2nd इयरला आहे, डिप्लोमा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग.
माझे नाव मयुरी सोपान टाकले. माझा डिप्लोमा झाला आहे फ्रॉम इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. सध्या डिग्रीला इन 3rd इयर. माझे नाव सुदीक्षा आप्पा सोडके. मी या स्कूलमध्ये 8th क्लासमध्ये शिकते. मी काय ओळखत नाही काय. अश्विनी आप्पा सोडके. चांदीचा पेला साखरेने घासला, सोपानचं नाव घेता चंद्रसूर्य हसला. छान छान साठी आहे. तर माझ्या मिसेसचं नाव आहे मीनाक्षी अप्पासाहेब दुधाळ. माझ्या मोठ्या मुलाचं नाव आहे मोहित अप्पासाहेब दुधाळ. तो इंजिनियर आहे. सध्या आता तो पुण्याला जॉबला आहे. 2 वर्ष झाली. लहान मुलाचं नाव आहे प्रणित अप्पासाहेब दुधाळ. त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे आणि तो स्पर्धा परीक्षेमध्ये आता एक्झाम दिलेली आहे. तिचे नाव सविता सुभाष माने. माझ्या मुलाचे नाव अविनाश सुभाष माने. तो मेकॅनिकल इंजिनियरला 3rd वर्षाला. मुलीचं नाव प्रतीक्षा सुभाष माने. ती कम्प्युटर इंजिनिअरिंगला आहे 2ऱ्या वर्षाला. दुसऱ्या मुलीचं नाव आहे पूर्वजा सुभाष माने. ती 12वीला आहे. माझे माहेरचे नाव ताई अण्णा खराडे आणि सासरचे नाव शीतल शशिकांत साळुंखे. माझा मुलगा शुभम शशिकांत साळुंखे आणि मुलगी शिवानी शशिकांत साळुंखे. हे माझे भाऊ आहेत माणिक अण्णा खराडे. मुलगा माझा बी फार्मसी करतोय 4th इयरला आहे आणि मुलगी MBBS करते 2nd इयरला आहे. विष्णूला करते नमस्कार, तुळशीची करते आराधना, शशिकांत राऊत सुखी राऊत हीच करते प्रार्थना. अतिशय सुंदर. गाव कमलापूर, सांगोला तालुका, जिल्हा सोलापूर. गळ्यात हार वाकू कशी, पायात पैजण चालू कशी, किसन बसलेत पारापाशी, मी त्यांना हाक मारू कशी. अशीच हाक मारायची. यानंतर सौ लताताई गोरख जाधव. राहणार तावशी, तालुका पंढरपूर. माझ्या पत्नीचं नाव लता गुरुनाथ जमदाडे. मला 3 मुले आहेत. तिन्हीपैकी थोरला साखर कारखान्यात असतो. 2 नंबरचा आदर्श पब्लिक स्कूल कुर्डीवाडी सैनिक शाळा, तिथं दोघं पण नवरा बायको सर्व्हिसला आहेत. आणि 3रा मुलगा माझा वकिली करतो. आवाज काय विषयात, लता माझ्या डाव्या खिशात. छान छान. मॅडम निघायचंय. मॅडम नाव घ्या. हॅलो, माझे माहेरचे नाव लतादेवी गंगाराम घागरे. सासरचे नाव लता ज्ञानदेव कोळेकर. मला 2 मुलं आहेत. एक मुंबईला कंपनीमध्ये जॉबला आहे. एक संजय गोडावत मध्ये आता JEE शिकतोय 12वी. आणि माझे मिस्टर BMC रिटायर आहेत. आता मी गावीच आहे. तुम्ही सगळ्यांनी बोलवलं 8वी वर्षात याद ठेवलंच मला एकटीला, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. नांगोळे नाव घ्यायचंय छानस. कुंकवाची डबी, निऱ्याच्या गोळ्या. ज्ञानदेवांचं नाव घेते सर्व मित्र मैत्रिणींच्या मेळ्यात. अतिशय सुंदर. माझे नाव कविता शामराव चंदनशिवे, माहेरकडचं. आणि सासरचं नाव सौ कविता तानाजी शिवशरण, रामपूर घाटकेवाडी, तालुका जत, जिल्हा सांगली. मला 2 मुले आहेत. मोठा मुलगा हा आणि छोटा आहे तो बाहेर असतो दुबईला. दोघांचे बी ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. मी BCom झालेलो आहे आणि मी तायकोंडोचे क्लासेस पण घेतो ठाण्यामध्ये. जमिनीवर चमकतात हिरे, आकाशात चमकतात तारे, तानाजी हेच माझे अलंकार खरे. वा वा, छान. मी अक्काताई मलकाप्पा दुधाळ. मी खरं तर ही माझी फॅमिली ही सर्व बसलेली माझीच फॅमिली आहे. मी आता काही जास्त सांगत नाही, म्हणून मी शेवटला घेतलं होतं, कारण मोठी फॅमिली आहे म्हणून म्हणलं मी शेवटला बोलते, कारण सगळ्यापेक्षा माझी मोठी फॅमिली आहे म्हणून म्हणलं ही सर्वच माझी मोठी फॅमिली आहे. आणि माझ्या गुरुवर म्हणजे सर्वच माझे मार्गदर्शक गुरु आणि माझ्या सर्व बसलेल्या बंधू भगिनी मी खरोखरच एक विनंती करते, असा एक कार्यक्रम आपण आगळा वेगळा नियोजित केला गेला
आणि त्या निमित्तानं सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाली, आनंद सर्वांना मिळाला आणि एकमेकांचे संपर्क परिचय झाले, सुखदुःख वाटून घेण्याची एक संधी मिळाली आणि खरोखरच मला एक आनंद सांगावासा वाटतो. वेळ नसताना सुद्धा वेळात वेळ काढून सगळ्यांनी सहकार्य केलं, शब्दाला मान देऊन इथं आले, त्याबद्दल खरोखरच मी प्रथम सर्वांचेच आभार मानते. आणि सरांना तर अक्षरशः अडचण असताना सुद्धा वाघमारे सर इथं उपस्थित झाले, त्याबद्दल मी खरोखरच त्यांचे खूप खूप आभार मानते. सर्वांनीच ह्या हायस्कूलनं आम्हाला एवढं मोठं सहकार्य केलं आणि कार्यक्रमाला मोठा उत्साहानं आम्हाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल खरोखरच ह्या सर्व आयोजक, संयोजक आणि सहकार्य इथल्या सर्व स्टाफचं मी खरोखरच पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभारी मानते. पुन्हा बोलणार आहेत सगळे, पण मी उगाच छोटस मध्ये सांगते. आणि खरोखर मला आनंद या गोष्टीचा आहे की आमचे नियोजन करणारे सर्वच आमचे सहकारी मित्र, खूप एक महिना झाला हा नियोजन चालू होतं. ह्या नियोजनामध्ये सर्वांनी ठरवलं, काही झालं कुठलाही विचार न करता, वगैरे सरांनी सांगितलं कसलाही विचार करू नका, पण कार्यक्रम आपणाला घ्यायचा आहे. पण एक दुःखच सांगते मी की कार्यक्रमाचा पूर्ण नियोजन हे मनात आलेली गोष्ट आमचे राजू कोळी खरोखरच आज या जगात नाहीत. आज या कार्यक्रमात ते असायला पाहिजे होते, त्यांच्यासारखा आनंद कुणालाही झाला नसता. ते आज नाहीत, आपल्यात नाहीत, आपणाला सोडून गेले, त्याबद्दल खरंच एवढं मोठं दुःख आहे. त्यांच्या फॅमिलीनं एक लक्षात ठेवावं, मी यासाठी सांगते की ते गेले असले तर त्यांचे सहकार्य मित्रमैत्रिणी आहेत. तुम्हाला कधीही काही वाटलं तर तुम्ही हक्काने आम्हाला सांगू शकता, तुम्ही सांगावं हीच आमची सदी इच्छा आहे आणि तुम्ही मनापासून आपलं आम्हाला मानावं एवढं मी तुम्हा सर्वांना सांगते. कारण एक व्यक्ती गेली तर व्यक्तीच्या पाठीमागे असणारं नाव हे खूप मोठं असतं आणि त्या नावासाठी म्हणून सगळ्यांनी, आणि एकालाच नाही की शिवा खराडेच्या घरातील जर त्याचे कुटुंब म्हणजे कोण कुटुंबातील असेल तर त्यांनीही सांगावं, दशरथ टकले सांगावं, ताईची मुलं याची नंदाची मुलं आलेली नाहीत, जर आले त्यांनाही तर तसा कुणाला निरोप देता आला असा तर त्यांनाही सांगावा. त्यांनी सगळ्यांशी आमच्या संपर्क करावा, सहवासात राहावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि तुम्ही आज सर्वांनीच खरोखर एवढा सगळं सहकार्य करून कार्यक्रम घेतला आणि मला सगळ्यांचं प्रेम दिलं, याबद्दल मी सदस्य आभार. अतिशय सुंदर ओळख करून दिली मॅडम आपण. आपल्याला हा आधारच महत्वाचा असतो, माणुसकीची व्याख्याच आहे. मित्र मैत्रिणी, विद्यार्थी मित्र आणि त्यांच्याबरोबर आलेले त्यांचा सहपरिवार. बांधवांनो, आता अक्काताईनं मगाशी सांगितलं, खरं तर विजू हा कार्यक्रमाची कल्पनाच आपल्या राजू कोळीची होती. SRVM मध्ये मोठी शाळा आहे आणि तिथं गेट टुगेदर व्हायचं. तिथं आमचा राजू शिपाई असल्यामुळं गेट टुगेदरचं महत्व, एकमेकांचं विचाराचे देवाणघेवाण ही संकल्पना राजू कोळीची होती. पण दुर्दैवानं आज राजू असेल, दशरथ असेल, शिवाजी असेल, नंदा असेल, हे आपल्यामध्ये नाही आहेत. त्याबरोबर आपल्याला ज्ञानदान करणारे मार्गदर्शक गुरु ओलेकर सर असतील, शेख सर असतील, कोळेकर सर असतील, माने DP सर असतील, हे पण आपल्यात नाही आहेत. त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि सर आज परत एक वर्गात आल्यासारखं वाटलं. आज काय इथं नेता पुढारी शेळके सर काय नाही, आज एक विद्यार्थी आहे. आणि खरोखरच गंडे सर, वाघमोडे सरांचा रोल नसता तर आम्ही या काय गेट टुगेदरला आज हजर राहिलो नसतो. वाघमोडे सरांच्या रोलमुळे तर आम्हालाही आज वळण लागलं. खरं महाराज असा असायचा बंधूनो, आम्ही विनोद अभ्यासात कमी होतो पण बाकीच्या भानगडीमध्ये जरा पुढे होतो, त्यामुळे आम्हाला जास्त मार मिळायचा. खूप दिवस झालं भेटायचं होतं आणि आज ते भेटू शकतोय. मला तशीच सल राहिली जी पाटील सरांच्या निरोप समारंभाच्या वेळेला मला येता आलं नाही आणि असं वाटायचं की अरे काहीतरी कार्यक्रम व्हावा आणि आपल्याला येता आलं पाहिजे. तर ते सगळं म्हणजे होऊ शकलं नाही. आता मला म्हणजे गावातल्या प्रत्येकाच्याच बद्दल असं वाटतं की अरे मी ज्यावेळी शाळेत होतो, म्हणजे मी अगदी छोटं फार भाषण करत असेल आणि मला जे काही उत्तेजन त्यावेळी दिलं, मग आमचे सरगर काका असतील, संतोष वडील असतील
गावातले बरेच म्हणजे फक्त आपण शिक्षक वर्गच नाही, पण गावातल्या प्रत्येक प्रत्येक म्हणजे जे आपले नागरिक होते, जे की ज्यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं, तर प्रत्येकाचं असं वाटतं की मला आभार मानलं पाहिजे. ते प्रत्येक जण आज इथं म्हणजे काही जण आहेत तर तुमच्या माध्यमांपासून म्हणजे ते त्यांच्यापर्यंत हा मेसेज जाईल. खूप खूप गोष्टी आहेत सर. आता एक छोटीशी गोष्ट सांगतो, कारण मला सगळं तर काय शेअर करता येणार नाही. मला असं वाटतं की मी त्यातल्या त्यात बरं बोलायचो, त्यामुळं वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली माझी. आणि निवड झाल्यानंतर मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय असावा, आणि आमचे दिलीप वाघमोडे सर हे माझे मार्गदर्शक होते. मला असं वाटतं की त्यांनी मी जो काय ड्राफ्ट लिहिला होता तो पूर्णपणे चेंज केला, आणि त्याच्यामध्ये त्यांनी माझी अशी तयारी करून घेतली. मला एक म्हणजे त्यावेळी त्यांनी संस्कृतचा श्लोक होता, तो मला अजूनही आठवतोय. मला तो श्लोक पूर्ण म्हणता येईना. मला वाटतं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः, आणि त्याच्या पुढचं मला येईना. मग सरांनी ते वाक्यच बदललं, संस्कृतमध्ये दुसरं वाक्य टाकलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः. पण मी त्यावेळी सरांनी मला त्याच्या पुढचं वाक्य त्यांनी मला बदलून दिलं माझ्यासाठी. ते म्हणजे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः तदा तदा ही अहं उद्भवन्ति, असं माझ्यासाठी त्यांनी करून दिलं. म्हणजे आणि त्या भाषणाच्या जोरावर माझा जतमध्ये मला वाटतं चांगला नंबर आला. आता एक्झॅक्टली आठवत नाही, पहिला दुसरा काहीतरी असेल, तर ते झालं. तर अशा प्रत्येक सरांच्या माझ्या आठवणी आहेत. आजही माझ्या अंगावर काटा येतो जेव्हा मी गणित आणि सायन्स या विषयाकडे बघतो. म्हणजे मला असं वाटतं मी अजून माझ्या मुलांना शिकवताना म्हणजे काहीतरी त्यांच्या डाऊट्स असतील तर मी सांगतो. माझे पाटील सर म्हणून होते, ते म्हणायचे चॅलेंजिंग फेलो, असं मला स्फुरण यायचं, अजून अभ्यास करण्याची शक्ती यायची. आमचे कोळेकर सर जे आता इथं नाहीयेत, त्यांच्याकडून इंग्लिश शिकताना आमचे डीडी वाघमोडे सर आता इथं नाहीयेत ते, पण ह्या सगळ्यांच्याकडून म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी मला अशी अजूनही आठवते. असं वाटतं मला त्यांनी काल शिकवलं. वाघमोडे सरांनी अशी आमच्या म्हणजे हिंदी तर चांगलं शिकवलंच त्यांनी, पण त्यांचं जी डिसिप्लिन जी आणली आमच्यामध्ये सर्वच बॅचेसना, ती मला वाटत नाही एवढी सहसाची तुम्हाला कुठून मिळेल. डीपी माने सर असतील जे आता नाही आहेत, त्यांनी मला आठवत आहे म्हणजे जरी माझी आता अंकुश मगाशी सांगितलंच की एक आर्मीची काय अवस्था असते आर्मीमॅनची. माझे वडील पण जवळजवळ 24 वर्ष त्यांनी आर्मीतून म्हणजे सेवा केल्यानंतर ते रिटायर झाले, आणि एवढ्या 24 वर्षांच्या सवलतीनंतर त्यांचं म्हणजे सर्व्हिस नंतर सुद्धा स्वतःकडे काय ठेवलं नव्हतं त्यांनी. म्हणजे अगदी त्यांनी सर्वत्र जो सेवा केली तो धर्म असल्यामुळं माझं ज्यावेळी 11वीला ऍडमिशन झालं त्यावेळी फी भरायला पैसे नव्हते, तर ते मला अजूनही आठवत आहे डीपी माने सरांनी माझ्या हॉस्टेलच्या फीसाठी पैसे दिले होते. तसंच मला ती स्वाध्यायाची पुस्तकं असू देत किंवा काय, त्यांनी एवढी मदत केली होती. म्हणजे जसं आता मी प्रत्येकाचेच हे करू शकत नाही, पण असं वाटतं की म्हणजे ही जर शाळा नसती तर आम्ही काहीच बनू शकलो नसतो. आज तुम्हा सर्वांच्या कृपेमुळे मी अभिमानाने सांगू शकतोय की मी जगातले बरेच देश फिरू शकलो. सर हे सर्व तुमची कृपा आहे. आणि शंकर मगाशी म्हटले की आपल्या शाळेकडे लक्ष असलं पाहिजे. शंकर मी कशाचाच गाजावाजा करत नाही, काही नाही, पण सरगर काकांना माहिती आहे, पाटील सर आमचे त्या म्हणजे ज्यावेळी हे कन्स्ट्रक्शन चालू होतं एक मी खारीचा वाटा आम्ही ऑलरेडी उचललाय, पण भविष्यात फक्त म्हणजे हेच नाही, एक आर्थिक मदत ठीक आहे, आर्थिक मदत केलीच पाहिजे, त्याशिवाय गोष्टी पुढे जाणार नाहीत. आणि आता तर मला वाटतं आपले शंकर तर एवढे मोठे नेते आहेत, त्यांच्या माध्यमातून अजून मोठी कामं होतील. अक्काताई आहे, अक्काताईंनी म्हणजे ह्या सर्वांच्या माध्यमातून अजून मोठी मोठी कामं होतील. पण सर्वात महत्वाचं मला वाटतं जे आपल्या शाळेनं आपणाला शिकवलं आणि जे आपण पुढच्या पिढीला दिलं पाहिजे, तर त्याच्या 3 गोष्टी आहेत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोटिवेशन तर म्हणजे काय, आपल्याला काहीतरी करण्याची स्फूर्ती प्रेरणा ती मिळालीच पाहिजे. तर तुम्ही आदर्श गोष्टी दिल्या पाहिजेत. आज मोबाईलचं व्यसन मुलांना लागतंय, तर त्यांच्यापुढे आपण आदर्श दिला पाहिजे. जर वडील आई हे जर मोबाईलमध्ये व्यस्त असतील तर उद्या आपण मुलांना काय संस्कार करणार आहोत. तर नंबर 1 इज दॅट. आणि फक्त मोटिवेशननी चालत नाही. मोटिवेशन असेल 1 दिवस 2 दिवस, त्याच्यानंतर तुम्ही परत विसरता. त्याच्यानंतर तुमच्याकडं तुम्ही 2 गोष्टींमुळे तारले जाता. एक तर डिसिप्लिन, की डिसिप्लिन म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी ह्या वेळेवर केल्या पाहिजेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फोकस. कारण आपण कसं करतो, आपल्याला आता ह्या जगामध्ये एवढ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, आपण वाटतं की मी हे करू की ते करू, आणि ह्या सर्वांमध्ये आपला फोकस निघून जातो. आणि तो फोकस ज्यावेळी आपला जातो त्यावेळी आपण काही करू शकत नाही. त्यामुळं मोटिवेशन, त्याच्या जोडीला डिसिप्लिन, आणि जर तुम्ही फोकस ठेवला तर अजूनच आपल्यापेक्षा आपली मुलं पुढची पिढी मोठी होत जाईल. आणि हे आपलं जे हायस्कूल आपल्या काकांच्या आणि सर्वांच्याच सहकार्यातून म्हणजे त्यांनी जे सुरुवातीला कष्ट घेतले त्याच्यामधून सुरू झालंय,
ते अजून खूप खूप पुढे जाईल आपलं. म्हणजे जरी जसं मग अशी शंकरनी त्याचे अजून रूपरेखा सांगितली की कुठंपर्यंत गेलं पाहिजे, अजून मोठी म्हणजे उच्च माध्यमिक आता जर आहेच पण अजून सिनियर कॉलेज झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी होतील म्हणजे डेफिनेटली. त्यासाठी मला वाटतं ॲज अ पॅरेंट आपल्या सर्वांच्या खूप खूप मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. आणि आता तर वाघमोडे सर इथं आलेत, त्यामुळे जास्त दंगा कोणी करू नका, नाहीतर परत ते रोल घेऊन येतील. आणि मी माझं भाषण आता इथं थांबवतो. धन्यवाद. साता समुद्र पार जाऊनही आपण डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व कसं असतं हे आपणाकडे बघून समजतं सर. भरभरून आपण आपलं मन रिकामं केलं. आपण एक दिवस आमच्या विद्यार्थ्यांनी येऊन प्रेरित करावं अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि आम्ही जवळजवळ मी इरळीचा आम्ही चालत येत होतो, म्हणजे सायकलीवरनं तिथनं जवळजवळ एक 10 ते 12 किलोमीटर आम्ही इथं शाळेला यायचं. या शाळेमुळे मी शिकलो, लक्षात ठेवा. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे पाटील सराला, लक्षात ठेवा. कारण पाटील सर आम्हाला सांगायचं, आमच्या गावची सगळी पोरं हुशार होती. तुम्हाला माहित असेल अशोक माने जो रेकॉर्ड आहे त्याच्यामुळे आम्ही शाळा शिकलो. आणि ते पाटील सर आम्हाला सारखं सांगायचे, ते बघ कसं शिकतोय आम्ही कसं शिकतोय. आणि आता जवळजवळ मी सांगतो, मी शिक्षक आहे आणि माझ्यापासून जवळजवळ नाही म्हटलं तर 150 मुलं आर्मीमध्ये भरती आहेत आणि पोलीसमध्ये 25 भरायचे. निस्वार्थ सेवा आहे. आणि तुमच्या गावची सुद्धा मुलं माझ्यापाशी प्रॅक्टिसला येते ती अजून सुद्धा इथनं. आणि ते पूर्व आता माहिती आहे, सरगर सराशांना माहिती आहे, ते सुद्धा स्टेट नॅशनल खेळलेले आहेत. आणि कुणाला काय मदत लागली असेल तर मी सगळ्यांना मदत करतो, लक्षात ठेवा. काय कोण आर्मीमध्ये जाणार असेल, पोलिसची काय करणार असेल तरी पण मी मदत त्याला करू शकतो. कारण जे आता झाले जवळजवळ 3 नॅशनल झाले माझ्यापासून मुलं. मी स्वतः प्रॅक्टिस घेतो तिथं घरी. माझा मुलगा सुद्धा स्टेट खेळलाय. आणि जवळजवळ आता मला एक आठवण झाली की विनोद खराडे मी आम्ही दोघं जण शाळा सुटली होती, म्हणजे वाशिमला सुटली होती शाळा. दोघं खांद्यावर हात टाकून चाललो होतो आणि मागणं आम्ही 9वीला होतो वाटतं, खाली पुजारीची कॅडर होते आणि तिथं चालू होतो शाळेत. आणि आम्ही इन काढला होता. इन काढल्यानंतर मागणं वाघमोडे सर आले. आमच्या काय तर गप्पा चालू होत्या दोघांच्या. आणि वाघमोडे सर म्हणले, चला तुम्ही दोघं जण ऑफिसमध्ये चला, तुम्हाला काम आहे जरा, चला म्हणले. तो विनोद करणे म्हणजे सॉरी सर. आम्ही जाऊन साईडला येऊन गेला, परत सरांनी काय आम्हाला बोललं नाही त्याबद्दल आम्ही सरांना सुद्धा धन्यवाद आहे. आणि मी शाळा शिकलो कारण त्यांची सरासना बघितली अजून आम्हाला भीती वाटते, लक्षात ठेवा. कारण ते स्ट्रिक्ट होते एवढे. आणि तसं आणि आम्हाला मला सुद्धा गणित काय सुद्धा येत नव्हतं, लक्षात ठेवा. मला जवळजवळ मला वाटतं 5वी ते 6वी पर्यंत वाचायला सुद्धा येत नव्हतं, खरं सांगतो मी बरं का. आणि अंकल्यात आल्यानंतर आम्ही चांगलं झालं, कारण पुढे जसं जाईल तसं आम्ही हुशार होतो गेलो, लक्षात ठेवा. आणि हे मुख्य कारण कसं आहे, हे अंकल्या स्कूल आहे, लक्षात ठेवा. या शाळेचे मुख्याध्यापक सर आमच्या वेळचे वाघमोडे काका यांनी जे आम्हाला शिक्षण दिलं आणि हिंदी अशी शिकवली की इथून पुढं सुद्धा या शाळेत अशी शिकवली जात नाही, त्याची मला खंत वाटते. तर हिंदीकडे प्रामुख्याने वाघमोडे काकांनी जरा लक्ष द्यावं आणि हिंदी व्यवस्थित करून घ्यावे. इंग्लिश विषय हा सुंदररित्या शिकवला जातो. बाकीचं काही मी जास्त सांगत नाही. माझी इच्छा फक्त इंग्लिश कमी येत होतं आणि गणित ज्यादा येत होतं, त्यामुळं गणितात मी कमी पडल्यामुळं माझी इच्छा काही पूर्ण झाली नाही. पण ती माझी इच्छा माझी मुलगी पूर्ण करते आणि माझ्या मिसेस पण पूर्ण करतात. त्यामुळं मी त्यांचंही आभार व्यक्त करतो आणि सरांचं पण आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही जरा काका शाळेकडे ह्या लक्ष द्या, कारण तुम्ही जवळ आहे जतमध्ये. फक्त एकदा महिन्यातून एकदा इथं चक्कर मारत जावा, इथं कसं व्यवस्थित काय घडते का याची सुद्धा तुम्ही दक्षता घ्यावी. एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये तरवणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये तरवणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उभारलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहाणलेला उभारलेला कसे सावधान. बाबाच्या नावानं
अजून एकदा म्हणसू स्वप्नातलं गाव माझ्या पुढे दिवसाचा पक्षी अलगद पुढे हनीच्या अंगावरची चिमडी चिवचिवणाची झाडात लपले सगळे सोयरे